उजनी धरणातून भीमा नदी पात्रात शनिवारी देखील 82,000 क्युसेक आणि वीर धरणातून नीरा नदी पात्रात 40,000 क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। या वाढत्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पातळी गाठली आहे। नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे। एनडीआरएफचे पथक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज आहे। उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथे भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 442 मीटर पाणी पातळी वाढली आहे। उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पंढरपूरमध्ये नदी पात्रात 443 मीटर पाणी पातळी दक्षतेचा इशारा व 445 मीटर पाणी पातळी ही धोक्याची पातळी आहे। सध्या पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळ असल्याने नदीपात्रालगतच्या व्यासनारायण झोपडपट्टीमधील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे। धरणातून आणखी पाणी सोडणे सुरूच असल्याने एनडीआरएफची तुकडी त्या भागामध्ये सज्ज आहे। तहसीलदार सचिन लुंगटे व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थलांतरित केलेल्या लोकांची पिण्याचे पाणी व इतर व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत।